स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी साधला पत्रकारांशी संवाद। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात काल पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक नियोजन समितीची आढावा बैठक संपन्न झाली। दरम्यान बैठकीसाठी खासदार डॉ. शोभा बच्चाव, आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित, आमदार राघवेंद्र पाटील, पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी, धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते मॅडम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। दरम्यान बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी जिल्ह्याच्या विविध विषयासंदर्भात संवाद साधला। दीड महिन्यापूर्वी 1,84,00,00,000 रुपयाचा गुलमोहरचा मुद्दा उपस्थित झालेला आहे, ज्याच्यावर पालकमंत्री म्हणून आपली काही प्रतिक्रिया आली नाही। आपण या मुद्द्याकडे कसा बघता? त्याच्या माध्यमातून खरं तर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चिंतेची बाब आहे की एवढा मोठा कॅश जिल्ह्याच्या सरकारी रूममध्ये भेटावा। म्हणजे आता म्हणून जिल्हा मी आज इथे जाण्याचं टाळलं माध्यमातून त्याच्या मी पोलिसांनी आग्रह केलेला आणि आपल्याद्वारे यंत्रणेला आग्रह केला। त्यांनी इन्कम टॅक्सला दिलेलं इन्कम टॅक्स असेल, त्याचे संबंधित जे जे काही खाते असतील इन्क्लुडिंग पोलीस, त्यांनी याचं डिटेल इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे। तो पैसा कोणाचा आहे, तो कुठून आला, तो कशासाठी आला, कोण त्याच्या माध्यमातून काय त्याचं कारस्थान आहे, या सगळ्यांचा खुलासा झाला पाहिजे। जनता या गोष्टीची प्रतीक्षा करते, लवकरात लवकर या गोष्टीचा खुलासा होऊन काही चुकीचं असेल तर त्या चुकीच्यांवर कडक कारवाई झाली। भाऊ, कृषी भवनच्या संदर्भात तुम्ही काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे, परंतु गेल्या अनेक वर्षापासून धुळे जिल्ह्यातील कृषी विद्यापीठची मागणी होते, या संदर्भात आपली प्रयत्न कुठपर्यंत आलेले आहेत? धुळे जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ झालीच पाहिजे। खरं तर आपल्याकडे 1978 म्हणजे 72च्या काळामध्ये आपल्याकडे कृषी महाविद्यालय आले आणि काय 1000 एकर जमीन आपल्याकडे आहे। हे सुद्धा मला नम्रपणे कबूल करायचं आहे की राजकारणामध्ये ताकदीला फार महत्त्व असतं। मग जिल्ह्याच्या लोकेशन आहे, जिल्ह्यामध्ये किती मतदारसंघ आहेत, जिल्ह्यामध्ये किती ताकद आहे, अनेक गोष्टींचा हा होतो। असं काही मेरिटमध्ये होत नाही की तुम्ही 50,000 मतांनी नेहमी निवडून आले, आता 1,00,000 मतांनी आले म्हणजे तुमचा नंबर पक्का आहे। त्याला वेगळे कारणं असतात। मी तर म्हणतो कधी कधी मेरिट बी नसतं, वेगळे त्याच्यामधनं असतात आणि म्हणून आपल्या जिल्ह्याला बऱ्याच रस्सीखेच करावं लागते। राजकारणामध्ये जी खुलं आहे, ओपन सिक्रेट आहे की जिसकी लाठी उसका भेस, ज्याचं ताकद आहे तो त्याच्यामध्ये कोण कृषी मंत्री झाला तर तो त्याच्या जिल्ह्या तालुक्यामध्ये करून घेतो सगळे विषय। तसं आपापल्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना ताकद लावावं लागेल आणि जिल्ह्यामध्ये किती वाईट आहे, जिल्हा किती मागे करण्यापेक्षा जिल्ह्याची जी काही ताकद आहे ती सामूहिकपणे आपल्याला सगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागतील। त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी, केवळ कोणावर टाकून असं होणार नाही आणि केवळ फक्त TV मीडियापुरतं नाही, तर सर्वांना प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील। का आपण पाहिलं की जी विद्यापीठ होती ती नगरला आली, मध्यंतरी कृषी मंत्री नाथाभाऊ झाले तर ती जळगावला जाऊ करत होती, मध्यंतरी मंत्री दादाभाऊ झाले तर दादाभाऊच्या मालेगावला सगळे त्यांनी विकास केला। आता जे होतात ते आपल्या पद्धतीने प्रयत्न करतात, तो काय वाईट नाही, त्यांनी करावा। आपण सुद्धा आपल्या ताकदीने आपला प्रयत्न करू, कारण आम्हाला विद्यापीठ जळगावला मिळाली, मेडिकलचं काम यांना मिळालं, मेडिकलचा विषय हा नाशिकला मिळाला, काही बाकीच्या गोष्टी नगरला कृषी विद्यापीठ मिळाली। आता जी नंबर आहे तो हा नैसर्गिकरित्या नॅचरली हा धुळे जिल्ह्याचा क्लेम आहे। सगळ्या प्रकारची व्यवस्था आमच्याकडे, मेरिटमध्ये आम्ही नंबर 1 आहे। आता मेरिट डावलून जर होईल मग तो अन्याय होईल आणि मग मेरिटचा जर विचार केला तर 100% कृषी विद्यापीठ ही धुळे जिल्ह्याला द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये काही शंका नाही।